एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण. न्यायनिवाडा करण्यासाठी ते दोघेही महादेवांकडे आले. निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची ठरवली. महादेवांनी एक शिवलिंग प्रगट केले आणि दोघांना सांगितले की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल. ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने, तर विष्णुदेव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये. बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्कारून परत आले. तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले. येताना त्यांनी केतकीचे फूल साक्षीदार म्हणून आणले. स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शिर धडावेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला की तू कितीही सुंदर असलीस तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार नाही. तेव्हापासून केतकीचे फूल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते, पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही. यापूर्वी जरी तुम्ही कधी चुकून किंवा नकळतपणे महादेवांना केतकीचे फूल अर्पण केलेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागा व यानंतर कधीही महादेवांना किंवा शिवलिंगावरती केतकीचे फूल अर्पण करू नका.